आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुरू असलेली शिंदे समर्थक खासदार आणि आमदारांची बैठक संपली आहे। या बैठकीमध्ये पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते आणि या संदर्भात उद्या पत्रक काढून शिंदे समर्थक आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार आहेत। शिंदे समर्थक खासदार आमदारांची बैठक संपलेली आहे आणि सीएम शिंदेंसोबत वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीदरम्यान खरतर पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नावावरती देखील चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातली आपली अधिकृत भूमिका एका पत्रकाद्वारे उद्या जाहीर केली जाणार आहे। धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा यापूर्वीच विश्वास व्यक्त केलेला होता। पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केल्याची माहिती मिळते। मला नक्कीच दुःख आहे, कारण आम्हाला अपेक्षा होती की धनुष्यबाण हे आम्हालाच मिळेल, परंतु ते मिळालं नाही। समोरच्या पार्टीची नक्कीच तयारी होती, म्हणून त्यांनी सकाळीच कुठलं चिन्ह पाहिजे आणि नाव काय असेल याच्याबद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिलेली आहे। आमची चर्चा झाली। चर्चा आज खरं तर आढावा बैठक होती सर्व आमदार खासदारांबरोबर। कशा पद्धतीने कामं चालली आहेत, कुठली कुठली कामं गेल्या 100 दिवसात झालेली आहेत आणि पुढे कुठली कुठली कामं करायची आहेत या संदर्भात एक आढावा बैठक होती। आणि चिन्हांबद्दल किंवा नावांबद्दल म्हणाल तर याचा निर्णय किंवा याची माहिती तुम्हाला उद्या सकाळी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत नक्की आमच्याकडून सांगितली जाईल। की मला असं वाटतं की अनेक गोष्टींवर चर्चा मीडियाकडूनच होते, पण आमचा निर्णय तुम्हाला उद्या 1 वाजेपर्यंत नक्की आमच्याकडून सांगण्यात येईल। मीटिंग में क्या निर्णय हुआ है? एक देखिए बात ऐसी है कि जो धनुष्यबाण हमको नहीं मिला है उसका हमको जरूर दुख है, क्योंकि हमें लग रहा है कि शिवसेना, असली शिवसेना हम ही है और धनुष्यबाण हमें ही मिलना चाहिए। लेकिन ये जो निर्णय है ये खाली मुझे लगता है कि बाई इलेक्शन के लिए है। जब भी निर्णय आएगा तो वो हमारे ही हक में आएगा, ऐसी हमारी पूरी धारणा है। मैं आपको एक ही बात बताना चाहूंगी कि हमारे सरकार को 100 दिन पूरे हो रहे हैं, तो काम कौन से हुए हैं, कौन से काम होने बाकी है, इसके बारे में आमदार और खासदारों के साथ और नेता उपनेता के साथ चर्चा हुई है। और जो आप सबका सवाल है कि नाम कौन, एक लक्षात घ्या की रावणाला शेवटी गर्व झालेला म्हणून त्याला शिवधनुष्य उचलता आलं नाही, त्याचं गर्वहरण झालं। तर मला असं वाटतं आता गर्वहरण होत आहेत आणि आता बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाहीये, त्याच्यामुळे टीका करण्याच्या पलीकडे ते आता काहीही करू शकत नाहीयेत। त्यामुळे या विषयावर बोलण्यापेक्षा आमचं जे चिन्ह किंवा आमचं जे नाव आहे हे उद्या तुम्हाला 1 वाजेपर्यंत आम्ही कळवतो। पेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात घडलेला आहे आणि या संदर्भातला पोलीस तपास सुरू आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना माहिती सांगितली आहे। नेमकी काय माहिती त्याबद्दल? एक लक्षात घ्या की हा जो घोटाळा झालेला आहे, एकतर यांनी 4 वेळाला तारखा बदलून मागितल्यामुळे मला वाटतं की हे चिन्ह फ्रीज झालेलं आहे। याचं मूळ कारण हे 4 वेळेला यांनी आपली कागदपत्र सबमिट केली नाही। आम्हाला जेव्हा जेव्हा कागदपत्र मागितली तेव्हा आम्ही ही सबमिट केली आणि त्याच्यानंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं की काल निर्मलनगरमध्ये एफआयआर झालेला आहे की जवळजवळ 4,500पेक्षा जास्त ॲफिडेव्हिट पकडले गेलेले आहेत। जे ॲफिडेव्हिट करणारे नोटरीचे वकील होते, हे नोटरीचे वकील गायब आहेत असं आम्हाला पोलिसांकडून कळलेलं आहे। तर मला असं वाटतं की जवळजवळ 10 करोडपेक्षा जास्तचा हा घोटाळा आहे। बरेचसे ॲफिडेव्हिट, हे फक्त 4,500 हे फक्त एक हिमनगाचं टोक आहे। याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात हे ॲफिडेव्हिट झालेले आहेत। पोलिसांनी जेव्हा चौकशी केली हे ॲफिडेव्हिट कोणाचे, तर जवळजवळ 100 ते 150 लोकांना फोन केल्यावर असं लक्षात आलं की या लोकांना काही माहितीच नाहीये की आपलं नाव वापरलं गेलेलं, आपल्या सह्या झालेल्या आहेत। तर हा खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि आम्ही मागणी केलेली आहे की गृह मंत्रालयाने या संदर्भात चौकशी करावी आणि मला वाटतं हे फक्त मुंबईतच। तर अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना या नावाचा वापर ठाकरे आणि शिंदे समर्थकांना करता येणार नाही आणि त्यामुळे शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे। शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे या 2 नावांचा प्रस्ताव शिंदे गटाकडून दिला जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नावासाठी दिलेल्या पर्यायांमध्येही या 2 नावांचा समावेश आहे। त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंमध्ये आता पक्षाच्या नावावरूनही रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट असो किंवा शिंदे गट हे निवडणूक चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारीत आहे।
सोबतच शिवसेनेच्या वतीनं निवडणूक चिन्हांसाठी 3 नावांचा प्रस्ताव देखील देण्यात आलाय. मात्र हे दोन्ही गट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आपल्या गटाला मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव घेऊन जाणार आहेत आणि या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त सोमवारी निर्णय देण्याचीही शक्यता आहे. पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींवरती टाकूयात एक नजर. आता वाद नवीन नावाचा, नवीन चिन्हाचा. शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावासाठी दोन्ही गट आग्रही. सोमवारी निर्णयाची शक्यता. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचं मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव सेनेकडून नव्या चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. निशाणी आमची निवडणुकीची निशाणी तुम्ही फ्रीज केलीत, हे अतिशय गैर झालेलं आहे. हे गैरकानून आहे, बेकायदेशीर आहे आणि अनैतिक सुद्धा आहे. पण हे सगळं त्या दोन राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच देशातील त्यांच्याच दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण नाही. आणि आता आमच्याकडनं त्रिशूळ, मशाल आणि उगवतं सूर्य अशी 3 चिन्ह माननीय आयोगाला सादर केली आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेतील. निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ 3 चिन्ह त्यांच्या आदेशानुसार 3 चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय. एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल. 3 नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी पर्यायी नावं पक्षांतर्गत नेत्यांनी पक्षासाठी सुचवली असल्याची माहिती समोर येते. या संदर्भात राजधानी दिल्लीत उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरू होतं. कायदेतज्ञ आणि उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचंही शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही पक्षांना किंवा आम्हाला तरी एकेकाला मिळून का होईना एक हिअरिंग ते नक्कीच देतील. एक सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दस्तावेजांकडनं किंवा कागदपत्र जी सादर केलेली आहेत त्यामधनं जे काही तथ्य त्यांना आढळतं आहे त्याद्वारे ते निर्णयाप्रत येतील. जिस तरीके से इन लोगों ने बार बार कहते हैं कि पार्टी पक्ष बाला साहेब ठाकरे जी का जो सोच है, जो विचार है, उसको आगे लेकर जाएंगे. आज वही वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जी ने इस पार्टी का स्थापना की थी. इस पार्टी को प्रबोधन ठाकरे जी ने नाम दिया था शिवसेना. उसका उद्देश्य ये था कि महाराष्ट्र की अस्मिता की लड़ाई लड़ेंगे, मराठी मानुस की लड़ाई लड़ेंगे. आज जो आपने ये कृत्य किया है, ये जो पाप किया है इलेक्शन कमीशन के साथ साथ जो हमने निर्णय देखा है, वो आपने उन्हीं के उस विचार को, उन्हीं की सोच को, उन्हीं की वो संकल्पना को जो खत्म करने का ये कृत्य और पाप किया है ना, उससे हर शिव सैनिक उत्तेजित है. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत आपापलं म्हणणं मांडायचं असून त्याच दिवशी निर्णयाची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्या दोन्ही गटांनी बाळासाहेबांचं नाव मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपली याचिका दाखल केली आहे. तशा प्रकारचं उत्तर देखील दिलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं आणि बाळासाहेबांचं नाव कोणाला देतं, उद्धव ठाकरे गटाला की शिंदे गटाला, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ ईश्वरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे संवाद साधत जोरदार टीका केली आहे. आपल्याशी काही जणांनी गद्दारी केली. गद्दारी करून ज्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं त्यांनी ते मिळवलं. मात्र यावेळी आपण काहीच बोललो नाही. मात्र आता अति होत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. तसंच आता हे लोक शिवसेना प्रमुख व्हायला निघाल्यात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांवर हल्लाबोल केला. एक मनामध्ये धुसफूस होती, आणखीन काही होतं, नाराज होते, सगळे देत आहे तरी आम्ही नाराज आहोत, तेही गेले. ठीक आहे, आपण काही बोललो नाही याच्यातला भाग नाही, पण आपण सहन केलं. आता मात्र जरा अति व्हायला लागलेलं आहे. कारण शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात. पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत, हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता, जो त्यांनी अनेकदा बोलून दाखवला होता. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याची टीका उदय सामंतांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्याकडे अधिक संख्याबळ असताना निवडणूक आयोगाचा निर्णय हा आमच्यावर झालेला अन्याय असल्याचं देखील ते म्हणाले. असंख्य नगरसेवक, असंख्य महापौर, असंख्य नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिंदेसाहेबांचा विचार स्वीकारलेला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही फक्त विचारापासून लांब झालो होतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार आजही स्वीकारलेला आहे. आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही शिवसेना सोडून बाजूला गेलेलो आहोत. मग एवढं सगळं आम्ही कागदपत्र दिलेले असताना हा निकाल धनुष्यबाणाचा आमच्या बाजूनं लागेल अशा पद्धतीची आमची इच्छा होती किंवा आमचं असं मत होतं. परंतु हा खऱ्या अर्थानं आमच्यावर अन्याय झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती झाली त्यावेळेचा जो विचार होता आमदारांचा, तोच विचार सुरतला गेल्यानंतर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तत्कालीन पक्षप्रमुखांना बोलून दाखवलेला होता, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलेला होता की तुम्ही सांगाल ते करायला तयार आहोत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही सोडलं पाहिजे आणि ते सोडल्याची तुम्ही घोषणा केली पाहिजे. ती जर घोषणा झाली तर आम्ही सगळ्या गोष्टी शिवसेना टिकवण्यासाठी, वंदनीय बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी सगळं आम्ही तुमचं ऐकू शकतो. अशा पद्धतीची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांनी 20 तारखेनंतर देखील घेतलेली होती. हे मला या ठिकाणी पहिलं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी तत्वांशी तडजोड केल्यानं ही वेळ आल्याचा टोलाही म्हस्केंनी लगावला. खुर्ची करता आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर आघाडी केली, मग कटार कोणी काळजात घुसवली हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर या भाषणामध्ये बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब या व्यतिरिक्त दुसरं काय नव्हतं. मला एवढंच म्हणायचं की आपण काय केलं, 2.5 वर्ष जे रक्त गोठवलं महाराष्ट्राचं, त्या संदर्भात आपण काहीच बोललं नाहीत. आणखी एक गोष्ट राहिलेली आहे, आदित्य साहेबांचं नाव कुठेतरी घेतलेलं नाहीये, ते सुद्धा राहिलंय. म्हणजे पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये जर घेतलं तर बरं होईल. हे भाषण दुसरं काही नव्हतं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार कुठे गेले, या 2.5 वर्षात काय झालं, कुठे लुप्त पावले, याचा काहीच या ठिकाणी उहापोह केलेला नाहीये. हे प्री प्लॅन आहे. मी तुम्हाला सांगतो की 4 वेळा ह्या निवडणूक आयोगाने कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता, वेळ मागून घेतली होती, परंतु या लोकांनी कागदपत्र दाखल केलेले नाहीये. ज्यावेळी असा प्रसंग होतो त्यावेळी चिन्ह गोठवलं जातं टेम्पररी, हे त्यांना माहीत होतं. तुम्ही सांगा, रात्री निर्णय आला, सकाळी त्यांनी लगेच नवीन चिन्हांचा पेपर सबमिट केला, नवीन नाव सबमिट केला. म्हणजे प्री प्लॅन यांनी सगळी तयारी केली होती. निवडणूक आयोगानं चिन्ह गोठवल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलंय. आणि या संदर्भातच शिंदे समर्थकांचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. धनुष्यबाणावर आमचाच अधिकार आहे, तसंच बहुमताच्या जोरावर चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केसरकरांनी केला. तसंच आमचीच बाजू खरी असून आजच्या परिस्थितीला ठाकरे गट जबाबदार असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे
त्याच्यावर गळा काढण्याचं काम हे अनेक लोकांनी सुरू केलेलं आहे. पण वास्तविक बघता अन्याय हा आमच्यावर झालेला आहे. तरी पण आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य केलेला आहे. कारण खऱ्या अर्थाने शिवसेना आणि पक्षचिन्हावर आमचाच अधिकार आहे. कारण आम्हाला जी एकंदर मतं मिळालेली आहेत, खासदारांच्या निवडणुकीमध्ये 70 लाख मतं ही आमच्या उमेदवारांना मिळालेली होती, जे आमचे खासदार आता आमच्याबरोबर आहेत. आणि आमदार जे आहेत त्यांना 36 लाख, जवळजवळ 37 लाख मतं मिळालेली होती. आम्ही रडत राहत नाही, आम्ही लढत राहतो. आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की रडू नका, लढत राहा. आणि ह्याच्यामध्ये खरा शिवसैनिक असतो. आणि तो खरा शिवसैनिक म्हणून मला सांगायचं आहे की हा मेसेज केवळ मला एका पर्टिक्युलर कोणाला द्यायचा नाही आहे, तर हा सर्वसामान्य शिवसैनिकाला द्यायचा मेसेज आहे की जो खरा शिवसैनिक असतो तो 80% समाज करतो आणि 20% राजकारण करतो. आणि त्या शिवसैनिकाला भडकवण्याचं काम सातत्याने चालू आहे. म्हणून त्याच्याबरोबर भडकत जाऊ नका. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता भाजपनंही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजिबात आश्चर्य वाटलं नाही आणि ज्यावेळी निवडणूक आयोग अंतिम निर्णय देतील तेव्हाही ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांची बाजू ही वरचढ ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. गेल्या 20-25 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे डिस्प्यूट आले त्यावेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याच्या आधी इंटरिम निर्णय देऊन, अंतरिम निर्णय देऊन त्या वेळच्या दोन्ही गटांची चिन्ह गोठवणं आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारली आहे. आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. मला ही अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू श्री एकनाथराव शिंदे यांनी मांडलेली आहे ती बाजू वरचढ ठरेल. बहुतेक उद्धवजी विसरले की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका मोदीच्या नाण्यांवरच तेही जिंकले. त्यांचे जे 18 खासदार निवडून आले तेही मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यांचे जे 56 आमदार निवडून आले ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील आणि देशामध्ये मोदीजींचं नाणं चालतच राहील. ठाकरे शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. शिंदेंनी निवडणूक आयोगामध्ये पुन्हा एकदा अर्ज केल्यानंतर आयोगानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. राजकीय संघर्ष शिगेला. शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. शिवसेना संपणार नाही, जोमानं उभी राहील. शरद पवारांचं वक्तव्य. पवार राजकारणातील बर्म्युडा ट्रायंगल. विजय शिवतारेंचा टोला. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याचीही शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या निर्णयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होती. हल्ली निर्णय कोण घेतं याची मला माहिती नाही, पण निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील याची खात्री हल्ली देता येते. आणि त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाटत होतं ते घडलं. चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना संपणार नाही. तिथली तरुण पिढी आणखी जोमानं उभी राहील आणि आपली शक्ती वाढवेल असा विश्वासही शरद पवार यांनी पुढे बोलताना व्यक्त केलाय.
निवडणूक होणार नाही किंवा संपेल अशा पद्धतीच्या ज्या वल्गना आहेत या सगळ्यामुळे शिवसेना संपेल असंही म्हटलं जात आहे. तुम्ही कसं बघताय? अजिबात संसदेच्या इथं अधिक जोरानं वाढेल. त्याची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीनं उठती आणि आपली शक्ती वाढवते. उद्धव ठाकरे हे सत्तेच्या मोहातून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत शरद पवार यांच्याकडे जाऊन बसले. शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रायंगल आहे. त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले असा टोला शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी लगावलाय. संपूर्ण शिवसेना फसली होती. त्या शिंदेच्या उठावाने शिंदेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी उठाव नाही केलेला. 40 आमदार, आमच्यासारखे 52 आमदार सेकंड रनरअप आणि सगळे नेते अनइझी होते. जो पुढे 2.5 वर्ष सरकार चाललं तर शिवसेना 100% संपेल. आपण सगळे सरदार संपू या भीतीपोटी सगळ्यांनी मिळून त्यांना लिडरशिप करा तुम्ही आणि आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. हे खरं आहे. जर महाराष्ट्राचा इतिहास जर तुम्ही पाहिला, शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे. चिन्हाच्या या लढाईत सध्याच्या घडीला शिंदे गटानं जरी बाजी मारल्याचं बोललं जात असलं तरी येत्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीत जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो त्याच वेळी स्पष्ट होईल की निवडणुकीच्या आखाड्यात कोण बाजी मारतं ते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगानं गोठवल्यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली आहे. मनसेच्या काही नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटावरती टीकास्त्र सोडलं होतं. मात्र यावर आता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी कुठल्याही माध्यमांवरती अथवा सोशल मीडियावरती बोलू किंवा लिहू नये असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. तर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी कुठल्याही माध्यमांवर सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची या सगळ्यावर भूमिका मांडेन. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर काहीही न लिहिण्याचे थेटपणे आदेश आणि इशारा राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. राजकीय नेते दररोज एकमेकांवर तावातावानं टीका करतात. टीका करतानाचे त्यांचे बाईट आपण सगळेच पाहतो. मात्र आता नेत्यांनी टीका करण्याची पद्धत बदलली आहे. नेत्यांनी आता विरोधकांवरती निशाणा साधण्यासाठी गाण्याचा आधार घेतलाय. पाहूयात नेमकं काय झालं त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. खासदार सुप्रिया सुळेंनी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधलाय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण राज्याच्या राजकारणात मागील 3 महिन्यांपासून खोके, गद्दार, खुद्दार, निष्ठावंत आणि विचारांचे वारसदार हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांना या शब्दांचा वापर करून हिणवतायत. गद्दारी केलेली आहे. अरे वडिलांचं नाही, वडिलांचा आम्ही विचार पुढे नेतोय. एकनाथ संभाजी शिंदे आया, बाप मंत्री, कार्ट खासदार, त्याला देखील धाडस लागतं. येळ्या गाबाळ्याचं काम नाही. मात्र आता सुप्रिया सुळेंनी थेट गाण्याचा आधार घेऊन निशाणा साधलाय. हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. हे बीजेपीने जी एकनाथ शिंदेंवर वार पण केलाय हा असाच आहे. म्हणजे हा पूर्ण कट कारस्थान हे उद्धवजींच्या विरोधात आहेच. पण ह्याच्यात मला काळजी ही आत्ता तत्कालीन शिंदे गटाची वाटते. कारण हे जर गाणं त्यांनी ऐकलं असेल तर ही खरंच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने बेवफा आम्ही नाही आहोत पण तुमच्यावर वफा पण नाही करू शकलो. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत आणि त्यांना काळजी वाटतेय ती शिंदे गटाची. विरोधकांना सत्ताधाऱ्यांची काळजी वाटावी हे अजबच म्हणावं लागेल. पण तसं घडलंय यावर शिंदे गटानं दिलेलं उत्तर आता पाहूयात. सुप्रियाताई, मला पण एक गाणं आठवतंय. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ जाए तो भेद खुल जाएगा. सुप्रियाताई, आमची काळजी करू नका, दादा आणि भाऊंची काळजी घ्या. अशीच एक घटना घडली होती पहाटे पहाटे. राजकीय प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी
तिखट शब्दांचा मारा केला जातो. मात्र आता सुप्रिया सुळेंनी टीकेचं स्वरूप बदलून टाकलंय. गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर नेतेही याच पद्धतीनं सुश्राव्य टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवाळी आता 2 आठवड्यांवरती आलेली आहे. मात्र राजकीय दिवाळीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये दिवाळी साजरी केली जातेय असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं. दिवाळी साजरी करावी असं नेमकं झालं तरी काय, पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे पडसाद इतर कुठे नाही पण बारामतीत उमटले असं आमदार राम कदम यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीकर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. बारामतीत दिवाळी साजरी करण्यात आल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडलं याचं उत्तर बारामतीकरांकडूनच किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेणं गरजेचं होतं. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. बारामतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिवाळी साजरी झाली नाही. मात्र राम कदम यांनी तर तसं वक्तव्य केलं. राम कदम यांना बहुतेक राजकीय दिवाळी साजरी झाली असं म्हणायचं असेल आणि या राजकीय दिवाळीतील काही फटाके उरले तर ते दिवाळीत नक्कीच फोडता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेल्यानंतर आमदार रवी राणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटाला एक अजब ऑफर दिलेली आहे. सध्याला राजकारणात त्याचीच चर्चा सुरू झालेली आहे. पाहूयात नेमकी राणांनी शिंदेना नेमकी काय ऑफर दिली आहे ते. माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्या. रवी राणांची मुख्यमंत्र्यांना ऑफर. युवा स्वाभिमानी पार्टीही घ्या. राणांचा अजब सल्ला. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. तसंच आता दोन्ही गटांना शिवसेना नाव देखील वापरता येणार नाहीये. यामध्ये आता शिंदे तसंच ठाकरे गटाला शिवसेनेसमोर दुसरं नाव जोडावं लागणार आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. आता दोन्ही गट कोणतं चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येण्याची शक्यता आहे. या दरम्यान रवी राणा यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक अजब ऑफर दिली आहे. कुठं जर गरज पडली चिन्ह आणि नाव गोठल्यामुळं तर पाना चिन्हावर मी सुद्धा निवडून येतो. पाना चिन्हावर खासदार नवनीत राणा निवडून येतात. कुठे गरज पडली तर आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू. कारण की आम्ही मोदीजींसोबत जुळलो आहे. देशाच्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जुळलो आहे. म्हणून कुठलीही काही गरज पडली तर आम्ही त्यांच्यासोबत उभं राहू. काही चिन्ह असलं तर चिन्ह त्यांना आमचं देऊ. पक्षाची गरज पडली तर पक्ष आमचा त्यांना देऊ. काय माहिती आहे का की शिवसेनेमध्ये 80% वरती मेजॉरिटी आमच्यासोबत आहे. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला खूप मोठं महत्त्व असतं. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे राणासाहेबांनी काळजी करू नये. निशाणी आणि पक्ष आम्हालाच मिळणार आहे. आमदार रवी राणांचं हे वक्तव्य बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सारखं होतं म्हटल्यास वावगं ठरू नये. तरी राणांनी निवडणूक आयोगानं घेतलेला चिन्ह गोठवण्याचा निर्णय योग्य असल्याचंही स्पष्ट केलंय. अत्यंत कायदेशीर निर्णय दिलेला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेजींना आणि एकनाथ शिंदेजींना जे चिन्ह मिळालं नाही किंवा नाव गोठलं गेलं तर मला असं वाटते की सगळीकडे कायदा सारखा आहे आणि कायद्याप्रमाणे जे झालेलं आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत.
शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी 3 चिन्हांचा पर्याय दिला जाऊ शकतो. दोन्ही गट त्यांना हवं असल्यास त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं नाव देखील निवडू शकतात. आता दोन्ही गट कोणतं चिन्ह घेतात हे सोमवारीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवार आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे औरंगाबादमध्ये एकत्र दिसून आले आणि यावेळी शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबत कारमधून एकत्र प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवण्यामध्ये आल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांचा भाजप नेत्यांसोबतचा हा प्रवास चर्चेचा विषय ठरतोय. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केलेली होती. खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलंय. यावरून चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. त्या वक्तव्याविरोधातच शिंदे गटाकडून खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला गेलेला आहे. दरम्यान चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यावरती संदीपान भुमरे यांनी जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत खैरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा जोरदार टोलाही त्यांनी लगावलाय. मला एक सांगायचं की मी आता टीव्हीवर बघितलं की खैरे काय म्हणाले की मुख्यमंत्र्याला उलटं टांगलं असतं दिघे साहेबांनी. मला एक सांगायचं, खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे आणि खैरेला आता ऍडमिट करायची गरज आहे. कुठं? आपल्या इथं नक्षत्र बराळेचं हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना आता ऍडमिट करायची गरज आहे. त्यांना आपण रोज बघित असेल, तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात रोज कुठला ना कुठं काही ना काही बोलतात. कुठं म्हणतात की मी मुख्यमंत्र्याला उलटं टांगेलं असतं, मुख्यमंत्र्याला मी बघून घेईन, मुख्यमंत्र्याला मी शेती करायला पाठवीन. मला एक सांगायचं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आपला कोणता मुख्यमंत्री असो, कोणत्या पक्षाचा असो, की आपण त्यांचा आदर, तिथे मान आपण ठेवला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. दरम्यान चंद्रकांत खैरेंवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. दादा काय म्हणाल? सर्वप्रथम तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. ठीक आहे, होऊ द्या ना. मला काही म्हणजे माझ्यावर आक्षेप काय टाकला? मी काय म्हटलं? अहो मला राग येणार नाही का? मला एकट्याला नाही, कोट्यावधी शिवसैनिकांना राग आलेला आहे. मी काय बोललो? आज जर हे इतकं संघटना तोडण्याचं फोडण्याचं काम यांनी केलं आहे, जर आनंद दिघे साहेब ज्यावेळेस असते, जर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी उलटं टांगलं असतं. आपण म्हणत नाही का या खैरेचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय असं म्हणतो ना आपण आंदोलनात, म्हणत नाही का? मग खाली मुंडकं वर पाय म्हणजे काय? मग ते असंच केलं ना त्यांनी. तुमच्यावर टीका आता भुमरे यांनी केली, सत्तारांनी केली. मानसिक संतुलन बिघडलं नाही. माझं मानसिक संतुलन, यांचं सगळ्यांचं बिघडून जाणं. काही दिवसांनी यांचे हाल काय होणार पहा. आजचा जो आता निकाल येऊ लागले ना, पहा तुम्ही काय होतं. माझं मानसिक संतुलन नाही म्हणलं, यांचं मानसिक संतुलन मी बिघडवणार आहे. आता यांचं मानसिक संतुलन मी बिघडवणार. ज्यांनी माझ्यावर टीका केली ना, त्यांच्यावर त्यांचं मानसिक संतुलन नाही बिघडवलं, माझं नाव बदलून ठेवतो मी. भुमरे असे म्हटले ते काय एकनाथ शिंदेना उलटं टांगतील, मीच खैरेंना उलटं टांगतो आणि त्यांना जो काही देत असेल तर टाक म्हणा, हिंमत असेल तर ये म्हणा मैदानात, पाहतो काय तर. हिंमत असेल तर पहा म्हणा, तू ये मैदानात ये म्हणा. मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवड शिवसैनिक आहे आणि त्यावेळेस मी जेल भोगलं, लॉकअप केलं, संघटना मोठी केली म्हणून तर हे आमदार झाले. मग आणि फुकट आहे का? संघटना स्थापन करून टिकवणारा माणूस चंद्रकांत खैरे, गद्दारी करणारा माणूस नाही. एकनिष्ठ माणूस आहे बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव साहेबांचा एकनिष्ठ आहे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी चंद्रकांत खैरेंनी सविस्तर भूमिका मांडली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. राज्याच्या शिक्षण विभागानं पुन्हा एकदा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बहुतांश शाळा बंद करण्याचा घाट घातलाय. पण छात्र भारती सारख्या संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध सुरू केलेला आहे. हा निर्णय अंमलात आल्यास खेड्यापाड्यातली मुलं, विशेषतः मुली,
शिक्षणापासून वंचित राहतील आणि त्यामुळे छात्र भारतीनं आत्तापासूनच या निर्णयाला कडाडून विरोध सुरू केलाय. खर्च कपातीसाठी हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. मात्र त्याचबरोबर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा दावाही त्यांनी केला. मात्र या दाव्यानंतरही दुर्गम भागातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास तिथल्या मुलांनी शिक्षणासाठी कुठे जायचं असा सवाल उपस्थित होतोय. माननीय शिक्षण मंत्री महोदय, शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूक असते, खर्च नसतं, एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे. आम्ही त्यांना सांगतो की शाळा तुम्ही गावापासून जर लांब नेली तर मुलींचं प्रमाण कमी होईल. गावातून दुसऱ्या शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ते चांगले नाहीत, नद्या, त्यानंतर डोंगर, कडेकपार, तलाव ही सगळी पार करून मुलांना जावं लागतं. तर माननीय शिक्षण मंत्री असं म्हणतात की आम्ही वाहतूक भत्ता देऊ. माननीय शिक्षण मंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही जर आमचं म्हणणं समजून घेत नसाल तर आमची हेळसांड करू नका, आमची टिंगलटवाळी करू नका. कुठल्याही लहान मुलावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी शिक्षण मंत्री म्हणून माझी आहे. तुमच्या सूचना असतील, तुम्ही सूचना अवश्य द्या. त्यांचं स्वरूप सूचना म्हणून पाहिजे. यू कॅनॉट चॅलेंज मी ॲज अ मिनिस्टर ऑफ दिस स्टेट, कारण तो मान त्या माझ्या राज्याचा आहे, तो माझ्या महाराष्ट्राच्या शिक्षणाचा तो मान आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंता आणि कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण झाली. वीज बिल थकवलेल्या एका कुटुंबानं कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तर या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कालच्या नाशिकच्या बस अपघातानंतरही ट्रॅव्हल्सवाल्यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याचं समोर आलंय. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वाशिम जिल्ह्यातून रोज मुंबई आणि पुण्याला 200हून अधिक ट्रॅव्हल्स या ये जा करत असतात आणि अशाच ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या नागपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल चालकानं बसचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कारंजा परिसरातील एका हॉटेलवरती जेवण करण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्सच्या बस चालकानं हा नंबर बदलतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलेला आहे. ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या बसचा अगोदर KA518712 हा नंबर बदलून नंतर तो KA51AB3627 अशी नवीन नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. बसची नंबर प्लेट बदलल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच शेलू बाजाराजवळ मंगळूरपीर पोलिसांनी गाडीची चौकशी करून बस पोलीस स्टेशनला जमा केली आहे. याबाबत आता काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे. आता दिवसभराच्या बातम्या. कोजागिरी पौर्णिमे निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकारांचा साज करण्यात आलेला होता. मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तर कोजागिरी निमित्तानं भाविकांनीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली होती. कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं करण्यात आलेली सजावट आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवरती. पंढरपूर इथे विठ्ठल रुक्मिणी या दोघांनाही आज पारंपरिक वेशभूषेमध्ये सजवण्यात आलेलं होतं आणि त्यांचं दर्शन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं घेण्यासाठी भाविकांनी अक्षरशः रीघ लावलेली होती. आजही दिवसभर भक्तांची मांदियाळी पंढरपुरातल्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळाली. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.